विठ्ठल नामाचा जयघोष करत अवघी पुण्यनगरी दुमदुमून गेली। 2 दिवसांच्या मुक्कामासाठी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यनगरीत दाखल झाल्या होत्या। तर आज दोन्ही पालख्यांचे मार्ग बदलणार असून तुकोबांची पालखी लोणी काळभोर मार्गे मार्गस्थ होईल, तर माऊलींची पालखीतला सर्वात खडतर टप्पा म्हणून ओळखला जाणारा दिवे घाटातला प्रवास आज वारकरी पूर्ण करणार आहेत। दिवे घाट मार्गे सासवडमध्ये पोहोचल्यावर तिथेच माऊलींचा विसावा असेल आणि या निमित्तानं वारकऱ्यांसोबतच पुणेकरांचाही मोठा उत्साह बघायला मिळतोय। आज पहाटेपासूनच माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। पुण्यामध्ये केवळ आणि केवळ माऊली तुकोबांचाच गजर सध्या ऐकायला मिळतोय। आषाढी वारीमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते वारीत सहभागी झालेले विठू नामाचा गजर करत हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेत। आधार तीर्थ आश्रम शाळेनं या बाल वारकऱ्यांच्या दिंडीचं आयोजन केलं आहे। हे बाल वारकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं आहेत। आत्महत्या करू नका असा संदेश त्यांनी वारीनिमित्त शेतकऱ्यांना दिलाय। दरवर्षी वारीला मोठ्या संख्येने वारकरी येत असतात, पण या प्रवासात बऱ्याचदा वारकऱ्यांना एटीएम मधून पैसे काढण्यासाठी मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतं, कारण प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांना एटीएम उपलब्ध होतीलच असं नाही आणि म्हणूनच आता समर्थ बँकेच्या वतीनं मोबाईल एटीएम व्हॅन वारीमध्ये सुरू करण्यात आल्यात। ही व्हॅनही या पालखीबरोबरच प्रवास करणार आहे, त्यामुळे वारकऱ्यांना याचा चांगलाच लाभ होणार आहे। वारीमध्ये अनेक जण सामाजिक बांधिलकी जपत विविध संदेश देत जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात। असाच प्रयत्न संभाजी बोराडे करतायत। वारी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा ध्यास त्यांनी हाती घेतलाय। दिवे घाटात 1000 झाडं लावण्याचा संकल्प त्यांनी केला आहे। येत्या 5 दिवसात मुंबई, कोकण आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला। याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। रविवारी रात्रभर उपनगरात पावसाचा जोर कायम होता, तर आज सकाळीही पश्चिम उपनगरात जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। तुर्तास लोकल आणि रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे। मुंबई आणि उपनगर परिसरात कालपासून दमदार पाऊस सुरू आहे। रविवारी दिवसभर झालेल्या पावसाने पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं। संध्याकाळी पावसाचा जोर ओसरल्यावर पाण्याचा निचरा झाला। संततधार पावसामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं। हिंदमाता, परळ, टीटी, गांधी मार्केट, सायन, अँटॉप हिल, बैल बाजार, कुर्ला, शीतल सिनेमा, वांद्रे, नॅशनल कॉलेज, मिलन सबवे, बीकेसी या परिसरांमध्ये पाणी तुंबलं, त्यामुळे जनजीवन काहीसं विस्कळीत झालं होतं। रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय। रविवारी रायगडमध्ये धुवाधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर दुपारनंतर कमी झाला। जिल्ह्यातल्या आंबा आणि सावित्री नदीत पाण्याचा मोठा प्रवाह बघायला मिळाला। मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात, तर मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सुरळीत सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे। राजापूरच्या सवतकडा धबधब्यावर 13 पर्यटक अडकले होते। अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यानं ते सगळे अडकून पडले। यात 13ही जणांना रत्नदुर्ग माउंटनियर्सच्या सदस्यांनी वाचवलं। हे सगळे पर्यटक कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील होते। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे 109 दिवसांनी उन्हाळे इथल्या तीर्थक्षेत्री आगमन झालंय। उन्हाळे तीर्थक्षेत्री असलेल्या 14 कुंडांसह काशी कुंड आणि मूळ गंगा या ठिकाणी गंगामाई जोरदारपणे प्रवाहित होतीये। गेल्या काही दिवसांपासून तालुक्यासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असताना गंगामाईच्या अचानक झालेल्या आगमनाबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। आगमनानंतर सुमारे 2 तासांचा कालावधी उलटल्यानंतर काशीकुंडाच्या इथल्या गायमुखातही मुंबई आणि नागपूरच्या पावसाची तुलना करता येणार नाही असं वक्तव्य केलंय राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी। नागपूरमध्ये पहिल्यांदाच असा पाऊस पडल्यानं अशी तुलना अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून तिथे नेहमी पूरस्थिती निर्माण होते, त्यामुळे महापालिकेनं काळजी घेतली तर मुंबईतली परिस्थिती सुधारू शकते असं वक्तव्य देखील महाजन यांनी यावेळी केलंय। नागपुरात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आजपासून सुरुवात होतीये। शुक्रवारी नागपुरात मुसळधार पावसामुळे तहकूब झालेला विधिमंडळ कामकाजाचा दिवस या मुद्द्यावर आजचा दिवस गाजणार आहे। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात 11,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेला सुरुवात होणार आहे। या निमित्तानं राज्याचं आर्थिक गणित सांभाळताना नाकीनऊ आलेल्या राज्य सरकारवर हल्लाबोल करण्याची संधी विरोधकांना मिळणार आहे। तर दोन्ही सभागृहात शेतकरी प्रश्नांवर विरोधकांनी चर्चेची मागणी केली आहे।
सिडको भूखंड प्रकरणात मुख्यमंत्री बहुरंगी भूमिका बजावत असून त्यांना माझ्या शुभेच्छा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी ते नागपुरात दाखल झाले। जलयुक्त शिवार हा उपक्रम ग्रामीण भागात राबवला जातो, मात्र आता तो शहरी भागातही यशस्वीरित्या राबवला जात आहे, अशी उपरोधिक टीका भुजबळ यांनी केली आहे। बहुजन समाजातील जे लोक संभाजी भिडे सोबत आहेत त्यांनी त्याबद्दल पुनर्विचार करावा, असं आवाहन भुजबळ यांनी यावेळी केलं। जळगाव महापालिकेत शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय सर्वस्वी गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यावर अवलंबून असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। आपण जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यानं केवळ शासकीय कामांचा पाठपुरावा करण्यासाठी दौऱ्यावर येतो। पक्ष संघटन हे बाहेरच्या नेत्यांपेक्षा स्थानिक नेत्याला जास्त कळत असतं, असा टोला हाणत चंद्रकांत पाटील यांनी जळगाव महापालिका निवडणुकीतून एक प्रकारे अंग काढून घेतल्याचं दिसतंय। काँग्रेस पक्षाच्या शक्ती नंबर या उपक्रमाचा निर्णय प्रक्रियेत देखील एक मोबाईल नंबरच्या सहाय्याने कार्यकर्ते भाग घेऊ शकणार आहेत। राहुल गांधींच्या संकल्पनेतून हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आल्याचं खरगे यांनी सांगितलंय। तर निवडणुका जवळ आल्या असल्यानंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तुकोबा आणि माऊलींच्या दर्शनाला आल्याचा टोला यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी लगावला। आजच्या राजकारण्यांनी कसं जगावं याचा आदर्श आर्य चाणक्यांकडून घ्यावा, अशा शब्दांमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पुण्यात चाणक्य नीतीचे धडे दिले। साम दाम दंड भेद ही चाणक्य नीती असली तरी त्याचा उपयोग राजासाठी नव्हे तर राज्यासाठी व्हावा, असंही शहा यांनी म्हटलंय। पुण्यात रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते। राजाच्या इच्छेपेक्षा राष्ट्रसन्मान महत्त्वाचा असतो, हे देखील त्यांनी यावेळी चाणक्याचा संदर्भ देत सांगितलं। जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत सध्या आयाराम गयाराम जोरात सुरू आहे। विद्यमान महापौर ललित कोल्हे यांच्यासह 6 नगरसेवकांनी रात्री भाजपत प्रवेश केलाय। पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत कोल्हे यांनी हा प्रवेश केलाय। कोल्हे यांच्या प्रवेशामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। भाजपमधील उमेदवारांच्या येणारा ओघ पाहता भाजपचं पारडं जड झालंय। जागा वाटप करताना भाजपला अधिक जागांची अपेक्षा आहे, त्यामुळे आता सेना भाजपत युती होण्याची चिन्ह धूसर होऊ लागली आहे। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या आणखी एका वक्तव्यामुळे नवा वाद सुरू झालाय। ज्ञानोबा तुकोबा यांच्यासारख्या संतांनी धर्माचार सांगितला, पण मनु त्यांच्याही एक पाऊल पुढे आहे, असं वक्तव्य भिडेंनी केलंय। जंगली महाराज मंदिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेला दारूसाठा नष्ट करण्यास सुरुवात झाली। गेले काही दिवस जप्त केलेला साठा ठेवायचा कुठे, यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे निर्देश मागितले होते। न्यायालयीन आदेश मिळाल्यानं हा साठा नष्ट करण्याचं काम सुरू आहे। गेल्या 2 दिवसात सावली, राजुरा, भद्रावती, पडोली आणि दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये 1,80,00,000 दारूसाठा नष्ट करण्यात आलाय। चंद्रपूर जिल्ह्यात तस्करांकडून जप्त करण्यात आलेला दारूसाठा सांभाळून ठेवणं ही पोलिसांसाठी देखील मोठी डोकेदुखी ठरत आहे। त्यामुळे कोर्टाचा आदेश मिळताच पोलिसांनी दारूसाठा नष्ट करण्यास उत्साहाने सुरुवात केली आहे। नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात हत्यांचं सत्र सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव झी24 तासने जगासमोर मांडल्यावर आता राज्यातल्या तुरुंग प्रशासकाच्या भोंगळ कारभाराचा आणखीन एक सशक्त पुरावा झी24 तासच्या हाती लागलाय। राज्यातील 14 कारागृहांमधून 675 पॅरोलवरून सोडलेले कैदी फरार आहेत। यातील 511 कैदी जन्मठेपेचे आहेत। विशेष म्हणजे यातील 427 फरार कैद्यांचे फोटो प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचा धक्कादायक अहवाल झी24 तासच्या हाती लागलाय। आता या प्रकरणी गृह खातं काय निर्णय घेतं याकडे लक्ष आहे। राईनपाडा हत्याकांडात जमावाला चिथावणी देणाऱ्या संशयिताला धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं अटक केली आहे। दशरथ कडघ्या पिंपळसे असं त्याचं नाव असून त्याला वारसा इथल्या जंगलातून पकडण्यात आलंय। दशरथ जमावाला चिथावणी देण्याचं काम करत असतानाची दृश्य पोलिसांच्या हाती लागली आहेत। या प्रकरणातील अटक केलेल्या संशयिताची संख्या 26 वर गेली आहे। धुळे जिल्ह्यातील राईनपाडा हत्याकांडानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झाले। गावागावात जाऊन अफवा विरोधी जनजागृती केली जाते। पोलीस कर्मचारी गावागावात जाऊन दवंडी देऊन पत्रकं वाटून जागृती करत आहेत। नागरिक कायदा हातात घेत असल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय। पोलीस गावागावात बैठका घेऊन गावकऱ्यांच्या मनातील भीती दूर झाल्याचं सांगतायत। नवी मुंबईतल्या गोरगरीब विद्यार्थ्यांनाही आता सीबीएसईचं शिक्षण मिळणार आहे। नवी मुंबई महापालिकेनं कोपरखैरणे आणि नेरुळ इथे 2 इमारती बांधून तयार केल्यात। या शाळा चालवण्याकरता खासगी संस्थाच पुढे येत नसल्यानं या इमारती तशाच पडून होत्या। नवी मुंबई महापालिकेनं तब्बल 40 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या कोपरखैरणेमधल्या शाळेत 60 खोल्या असून त्यामध्ये 3000 विद्यार्थी शिकू शकणार आहेत। परभणी जिल्ह्यातील ताडकळस पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुनील वाघमारे यांचं गेल्या 29 मार्चला कर्तव्यावर असताना अपघाती निधन झालं। सुनील यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुलं असा परिवार आहे। आपल्या मित्राच्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी फौजदार मित्रांनी पुढाकार घेतलाय। व्हॉट्सअप ग्रुपमधील 225 मित्रांनी प्रत्येकी 5,000 रुपये याप्रमाणे तब्बल 11,33,000 रुपये गोळा केले। दिवंगत वाघमारेंच्या पत्नी करुणा वाघमारे यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे।
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील शिक्षकांची बदली झाल्यामुळे विद्यार्थ्यांना रडू कोसळलं. जांभळी इथल्या जिल्हा परिषद शाळेतील प्रवीण जगन्नाथ अंतराय या शिक्षकाची बदली झाल्यामुळे ते निरोप घेऊन शाळेबाहेर पडत असताना विद्यार्थ्यांनी त्यांना घेरून अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र जड मनाने या शिक्षकाने शाळेचा निरोप घेतला. राज्यातलं पहिलं सार्वजनिक इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर उभारण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला. या मशीनच्या माध्यमातून बॅटरीवर चालणारी वाहनं चार्ज करता येणार आहेत. महानगरपालिकेच्या आवारात प्रायोगिक तत्वावर यातलं पहिलं चार्जिंग सेंटर उभारण्यात आलंय. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ठाण्यातल्या विविध भागात 100 ठिकाणी ही चार्जिंग सेंटर्स नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली जातील. जळगावच्या जिल्हा सरकारी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. व्हेंटिलेटर खराब असल्याचा आरोप मृत तरुणीच्या कुटुंबियांनी केलाय. सरकारी रुग्णालयात रुग्णावर उपचार करताना हलगर्जीपणा करणं आणि आपल्या बेकायदेशीर खासगी हॉस्पिटलमध्ये स्पेशल ट्रीटमेंटच्या नावाखाली हजारो रुपये वसूल करणं हा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा धंदाच झाल्याचा आरोप करत दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या वाघजाळी इथे गॅस्ट्रोची लक्षणं दिसून आली आहेत. अतिसाराचा त्रास होत असलेल्या 5 जणांना हिंगोली, सेनगाव आणि रिसोड इथल्या रुग्णालयात भरती करण्यात आलं. तर 7 जणांवर गावातच आरोग्य विभागाच्या वतीनं उपचार सुरू आहेत. हिंगोली जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार यांनी वाघजाळी गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या आजारामुळे गावात भीतीचं वातावरण पसरलंय. मुंबईच्या जुहू चौपाटीवरून ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाला वाचवण्यात आलं. उजवीकडचे दोन्ही पाय नसलेला हा कासव डिहायड्रेशनमुळे समुद्रकिनारी आला होता. अशक्तपणामुळे त्याला समुद्रात परत जाणं शक्य झालं नाही आणि तो किनाऱ्यावरच अडकला. स्थानिकांनी या संदर्भात पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलीस आणि सर्प नावाच्या संस्थेनं या कासवावर प्रथमोपचार केले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात आलं. भारतीय विमा नियामक प्राधिकरणानं विमा काढण्यासाठी गाड्यांना पीयूसी म्हणजे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असणं बंधनकारक केलंय. त्यामुळे गाड्यांचा विमा ऑनलाईन उतरवणं कठीण होणार आहे. ग्राहकांकडे पीयूसी आहे की नाही हे तपासण्यासाठी कुठलीही यंत्रणा विमा कंपन्यांकडे सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे आता ग्राहकांना ऑनलाईन विमा काढण्यास अडचणी येणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे-इन सॅमसंग कंपनीच्या नव्या प्रकल्पाचं आज नोएडामध्ये उद्घाटन करणार आहेत. या प्रकल्पात 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत सॅमसंग फॅक्टरीत दरवर्षी 12 कोटी मोबाईल बनवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय. 35 एकरमध्ये निर्माण होणाऱ्या सॅमसंग फॅक्टरीमध्ये 70,000 लोकांना रोजगार मिळेल. यूपी सरकारनं जीएसटीत कंपनीला सवलत देण्याचं आश्वासन दिलं आहे. दिल्लीतल्या गाजलेल्या निर्भया बलात्कार हत्या प्रकरणातील 4 पैकी 3 आरोपींच्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. 5 मे 2017ला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती दीपक मिश्रा, आर भानुमती आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठानं ही चौघांच्या फाशीवर शिक्कामोर्तब केलं होतं. एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली. यापैकी एकानं 11 मार्च 2013मध्ये तिहार तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली. तर एका अल्पवयीन आरोपीला 3 वर्ष सुधारगृहात ठेवण्याचा आदेश 3 सप्टेंबर 2013ला बाल गुन्हेगारी न्यायालयानं दिला होता. अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं आता इस्लामी कायद्यानुसार मुद्दे निकाली काढण्यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात दारुल कजा अर्थात शरीयत न्यायालय प्रस्थापित करण्याची योजना बनवली आहे. 15 जुलैला दिल्लीत होणाऱ्या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेसाठी ठेवला जाणार आहे. इतर न्यायालयाऐवजी शरीयत कायद्यानुसार मुद्दे निकाली काढले जातील असं बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी जफर याब जिलानी यांनी सांगितलंय. सद्यस्थितीत उत्तर प्रदेशमध्ये अशी 40 न्यायालये सुरू आहेत. कर्ज बुडवून भारतातून पळून गेलेला मद्यसम्राट विजय माल्या इंग्लंडमधील आपली संपत्ती वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न करतोय. ब्रिटन कोर्टानं मालमत्ता जप्तीचे आदेश दिल्यानंतर माझ्या नावावर संपत्ती नसल्याचं सांगत कर्जबुडव्या विजय माल्यानं हात वर केले. त्यामुळे बँकांच्या हाती काहीच लागणार नाही असा तोऱ्यात विजय माल्यानं पुन्हा एकदा त्यांना डिवचलंय. या प्रकरणी कोर्टात आपल्या संपत्तीबाबत शपथपत्र दिलंय. त्यामध्ये काही गाड्या आणि आभूषणांची नोंद आहे आणि ही सर्व संपत्ती मी स्वतः कोर्टात जमा करण्यास तयार आहे. या व्यतिरिक्त काहीच मिळणार नसल्याचं कर्जबुडव्या विजय माल्यानं सांगितलंय. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांच्या चेन्नईतील घरातून पैसे आणि दागिन्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चिदंबरम यांच्या घरातून 1.5 लाख रुपयांची रोकड आणि साधारण 1 लाखांपर्यंतच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. या प्रकरणी निवासस्थानी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येते. त्यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त असूनही चोरी झाल्यानं नोकरांनीच हे कृत्य केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारताने इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला आणि मालिका खिशात घातली. इंग्लंडने 20 षटकात 198 धावांचं लक्ष्य भारतासमोर ठेवलं होतं. भारतानं हे लक्ष्य 19व्या षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत भारताने ही मालिका 2-1 अशा फरकाने खिशात टाकली. भारतासाठी हा 6वा मालिका विजय ठरला. त्याचबरोबर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं T20 मालिकेत विक्रम केलाय.
भारताच्या सलामीवीर फलंदाज रोहित शर्मानं केलेल्या आक्रमक शतकाच्या जोरावर भारतानं तिसऱ्या T20 सामन्यात विजय मिळवलाय. रोहितनं 58 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकारांच्या जोरावर नाबाद 100 धावांची खेळी केली. इंग्लंडचे सर्व गोलंदाज हे रोहित समोर निष्प्रभ ठरले. T20 मालिकेतील विजयानंतर भारतानं आपल्या इंग्लंड दौऱ्याची चांगली सुरुवात केली. यानंतर होणाऱ्या वनडे आणि कसोटी सामन्यांच्या मालिकेतही भारतीय संघ अशीच कामगिरी करेल अशी आशा आहे. गुरुवारपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे.